संस्था ही मराठी लोकांची आहे। अनेक कामगार तिथे रिटायर झालेले आहेत आणि त्या बेस्ट कामगारांना अजूनपर्यंत ग्रॅज्युटी किंवा कोविड भत्ता, दिवाळी बोनस आणि इतर जी देणी आहेत ती अजूनपर्यंत दिलेली नाही आहेत। त्या गोष्टीला जवळ कुणाला 18 महिने झाले, कुणाला 2 वर्ष झाले, कुणाला 3 वर्ष झाले, पण त्याची देणी दिलेली नाहीत। तुटपुंजा ज्या पीएफ आम्हाला जो मिळाला, तर तुटपुंजा पीएफ मध्ये काही होत नाहीये। आज आम्हाला जो आपल्याला हे मिळतं, काय म्हणतो आपण त्याला, प्रॉव्हिडंट फंड मिळतो किंवा आपल्याला पेन्शन मिळते, त्या तुटपुंजा पेन्शन मध्ये तर आमचं घर चालणं अतिशय कठीण झालेलं आहे। तर आम्ही बेस्ट प्रशासनाला एक विनंती करतो वेळोवेळी की आमची जी देणी आहेत, जो आमचा कष्टाचा पैसा आहे, तो वेळोवेळी आम्हाला देण्यात यावा। अशी त्यासाठी आम्ही एक जो मेळावा घेतला, त्या मेळाव्याला सर्व कामगारांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये एक तीव्र असं आंदोलन आझाद मैदानला या सरकारच्या विरोधामध्ये करणार आहोत। मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते आणि ह्या मुंबई शहरामध्ये 36 आमदार आहेत। 36 आमदार मग हे काय बघतात की नाही, काय करतात की नाही, ही संपूर्ण मराठी व्यवस्था आहे। मराठीसाठी सगळे भांडतात, आम्ही मराठी, आम्ही मराठी। मग आम्ही कोण आहोत? आम्ही ह्या मुंबईतले स्थानिक भूमिपुत्र आहोत। आम्ही 33 वर्षे या नोकरी केली, या BSTची सेवा केली। प्रवासी आणि विद्युत या 2 सेवा ह्या मुंबईच्या जनतेला दिल्या आणि ही जनतेला सेवा देणारी ही सगळी जी व्यवस्था आहे, कंडक्टर, ड्रायव्हर, BSTचा ऑफिसर, ह्या देशोधडीला आहेत। मग तुमचा उपयोग काय? 36 आमदार आहेत, एवढे सगळे राजकीय पक्ष आहेत, मग तुम्ही करताय काय हा आमच्यासमोर प्रश्न आहे ना। त्याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं। आणि आमचे जे काय निधी ॲक्टप्रमाणे आहेत, आमचा चार्ट ऑफ डिमांड नाही, आमचे जे ॲक्टमध्ये जे काय प्रोव्हिजन आहेत, ग्रॅच्युटी ॲक्टप्रमाणे 1972 त्याप्रमाणे तुम्ही द्या ना। समजा तुम्ही 2-2 वर्ष जर आमची तुम्ही ग्रॅच्युटी नाही दिली तर आमचा इंटरेस्ट निघून जातो, आम्ही नाही कोर्टात जात। आमच्याकडे कोर्टात जायला पैसे पण नाही आहेत, पण हे मॅनेजमेंट आणि मोठमोठे IAS ऑफिसर आम्हाला कोर्टात जायला भाग पाडतात। ही आमची खंत आहे, तर आमची देणी तुम्ही लवकरात लवकर द्यावी अशी माझी सगळ्या आमदारांना, सगळ्या राजकीय पक्षांना विनंती आहे। आणि 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी आमची देणी द्या। कारण याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती नाहीये का? का शासनाला हे कळत नाही का? शासनाला ह्या मराठी माणसांना संपवायचा हा कट चाललाय का? ही BST यांना विकायची आहे का? यांचा गिरणी कामगार करायचा आहे का? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यांसाठी आम्हाला ही वाचा फोडायची असल्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने संघर्ष समिती आम्हाला आदेश देईल ते आंदोलन आम्ही छेडणार आणि आमचा न्याय मिळवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो।